धर्म एकच, पंथ वेगवेगळे, तरीही दोघे युद्धात समोरासमोर उभे. ही गोष्ट आहे एकटा इराण विरुद्ध सौदी अरेबिया आणि शेजारच्या देशांमधील. सध्याची घडामोड बघता या युद्ध परिस्थितीमध्ये इराणने शेजारच्या आखाती देशांचं अनेक नुकसान केलेलं दिसून येत आहे. त्या ठिकाणी असलेले अमेरिकेचे एअरबेसेस उद्ध्वस्त करून त्या देशांवर मोठ्या प्रमाणावर मिसाईल हल्ले देखील केले आहेत. परंतु ते एक प्रश्न निर्माण होतो की मिडल ईस्ट मधील संपूर्ण देश मुस्लिम धर्माचे आहेत, तरी देखील हे एकमेकांच्या विरोधात का लढाई करतात? याचं मूळ कारण म्हणजे इराणमधील शिया समाज आणि इतर आखाती देशांमधील सुन्नी समाज. शिया आणि सुन्नी या दोन पंथांमधील नेमका वैचारिक आणि ऐतिहासिक फरक काय आहे, त्या पंथांमधली संस्कृती काय असते, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सध्या जागतिक स्तरावर अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध कमालीचं पेटलेलं दिसून येत आहे. इराणने आपल्या शेजारील राष्ट्रांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनी युद्धाची धग आणखीच तीव्र केली आहे. मात्र या संघर्षाची फक्त राजकीय गोष्ट नसून त्याला शतकानुशतकांचा धार्मिक इतिहासही चिकटलेला आहे. विशेष म्हणजे इराणनं ज्या आखाती देशांना लक्ष केलंय तिथं प्रामुख्याने सुन्नी मुस्लिम समाजाची वस्ती आहे. तर इराण स्वतः शियापंथीयांचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच या युद्धात अमेरिका हा प्रॅक्टिकली जरी सामील असला तरी इथल्या जनतेच्या मनातील युद्ध हे मुस्लिम धर्माला घेऊन भावनिक असल्याचं दिसतंय. या इस्लाम धर्माचा प्रवास हा सुमारे 1400 वर्षांचा आहे. हे दोन गट एकाच धर्माचे असले, कुराण आणि मोहम्मद पैगंबर यांना मानणारे असले, तरी त्यांच्यातील मूळ वादाची ठिणगी पैगंबरांच्या निधनानंतर उत्तराधिकारी कोण असावा या प्रश्नावरून पडली. पैगंबरांच्या निधनानंतर मुस्लिम समाजाचं नेतृत्व म्हणजेच खलिफा हे कोणी स्वीकारावं यावर दोन मतं तयार झाली. बऱ्याच लोकांचं असं मत होतं की समाजानं निवडून दिलेला योग्य व्यक्ती प्रमुख असावा, ज्यातून सुन्नी पंथाची निर्मिती झाली. त्यानंतर सुन्नी पंथीयांनी पैगंबरांचा सहकारी अबू बक्र याची निवड केली आणि त्यांना इस्लाम धर्माचा पहिला खलिफा मानलं. या उलट एक लहान गट असा होता ज्याचं ठाम मत होतं की इस्लाम धर्माचं नेतृत्व हे पैगंबरांच्या रक्ताच्या नात्यातील आणि त्यांच्या कुटुंबातील माणसाकडेच असावं. त्यांच्या मतांमध्ये पैगंबरांचे जावई आणि चुलत भाऊ अली इब्न अबी तालिब हेच खरे वारसदार होते. या गटाला पुढे जाऊन शियात अली म्हणजेच अलीचे समर्थक म्हणायला लागले, ज्याचं पुढे शिया असं नाव रूढ झालं. इस्लाम धर्माचा केवळ राजकीयवाद नव्हता, तर कालांतरानं हा वाद धार्मिक आणि तात्विक स्वरूप धारण करायला लागलेला. सुन्नी मुस्लिमांनी खलिफा ही संकल्पना जपली, तर शिया मुस्लिमांनी इमाम या संकल्पनेवर श्रद्धा ठेवायला सुरुवात केली. शियांच्या पंथातील लोकांच्या म्हणण्यानुसार इमाम हे ईश्वरी कृपा लाभलेलं आणि चुकांपासून मुक्त असतात. इराणचा विचार केल्यास इराण हा शियापंथीयांचा देश आहे आणि हेच त्यांच्या वेगळेपणाचं मुख्य कारण आहे. ऐतिहासिक दृष्ट्या इराणमध्ये पर्शिया ही एक महान संस्कृती होती. सुरुवातीला इराणमध्ये देखील सुन्नी लोक राहायचे, पण 16व्या शतकात सफाविद हे साम्राज्य उदयास आलं आणि त्यानंतर इराणचा कायापालट झाला. सफाविद राजांनी शिया इस्लामला राजधर्म घोषित केलं, जेणेकरून ते शेजारील सुन्नी ऑटोमन साम्राज्यापासून आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतील. यामुळं इराणमध्ये पर्शियन संस्कृती आणि शिया विचारधारेचा एक अनोखा संगम झाला. सौदी अरेबिया किंवा इतर आखाती देश हे प्रामुख्यानं सुन्नी आहेत आणि ते पैगंबरांच्या परंपरेचं काटेकोर पालन करण्यावर भर देतात. त्या तुलनेत इराणचं मुस्लिम असणं हे केवळ धार्मिक नाही, तर ते त्यांच्या पर्शियन अस्मितेशी जोडलेलं आहे. त्यानंतर ह्या एकाच धर्मातील दोन्ही पंथांना साम्राज्यावरून भौगोलिक स्वरूप यायला लागलं. त्यामुळे सुन्नी गट आणि शिया गट यांच्यात सीमावादासोबतच धार्मिक श्रेष्ठत्वाचा संघर्ष सुरू झाला. हा काळ असा होता जेव्हा इस्लामच्या या दोन शाखांमधील भिंती अधिक उंच झाल्या आणि भौगोलिक सीमांनी त्यांना विभागलं. इस्लाम धर्मांमधील इतिहास आणि आतापर्यंतच्या प्रवासाकडे आपण पाहिलं तर करबलाची लढाई हा शिया सुन्नी वादातील सगळ्यात वेदनादायी आणि महत्वाचं वळण घेणारा बिंदू ठरतो. त्यानंतर पैगंबराचा नातू इमाम हुसेन यांनी अन्यायाविरुद्ध लढताना करबलाच्या मैदानात बलिदान दिलं. या घटनेनं शिया समुदायाला शहादत आणि अन्यायाविरुद्धचा लढा ही नवी ओळख दिली. आजही मोहरमच्या काळात शिया मुस्लिम हा शोक पाळतात. त्याचबरोबर सुन्नी साम्राज्य जसं की उम्मयाद, अब्बासी आणि नंतर ऑटोमन हे पुढे जाऊन विस्तारत गेले आणि त्यांनी इस्लामिक धर्मातील कायद्यांना लिहून ठेवलं. 20व्या शतकात जेव्हा इराणमध्ये 1979ची इस्लामिक क्रांती झाली, तेव्हा इराण एक शिया रिपब्लिक बनला आणि तिथूनच आधुनिक काळातील शिया सुन्नी संघर्षाला भूराजकीय स्वरूप प्राप्त झालं. 20व्या शतकात जेव्हा वसाहतवाद संपला आणि मिडल ईस्टमध्ये नवीन देशांची निर्मिती झाली, तेव्हा हा प्रवास लोकशाही, राजेशाही आणि राष्ट्रवादाच्या संघर्षात अडकला.
1979 ची इराणची क्रांती हा आधुनिक इतिहासातील असा बंदी होता ज्याने शिया पंथाला केवळ धार्मिक ओळख न ठेवता एक राजकीय ताकद म्हणून जगाच्या नकाशावर आणलं. या क्रांतीनं सुन्नी पंथ असलेल्या देशांमध्ये विशेषतः सौदी अरेबियामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली, कारण त्यांना वाटलं की इराणची ही क्रांती त्यांच्या देशातील राजेशाहीला आव्हान देऊ शकते. यातूनच पॅन इस्लामवादच्या नावाखाली या दोन्ही पंथांच्या वर्चस्वाचा एक नवा अध्याय सुरू झाला, जो आजही सिरिया, येमेन, इराक आणि लेबनॉन मधील युद्धांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. आजचा हा फरक केवळ नमाज पढण्याच्या पद्धतीत किंवा मशिदींच्या रचनेत उरलेला नाहीये, तर तो सत्तेच्या संघर्षात रूपांतरित झालाय. सौदी अरेबिया देश स्वतःला सुन्नी जगाचा नेता मानतो, तर इराण शिया मुस्लिमांचा आवाज बनू पाहतो. इराणची विचारधारा ही क्रांती आणि व्यवस्थेविरुद्धच्या बंडावर आधारित आहे, तर सौदी आणि इतर देशांची रचना ही परंपरेचे रक्षण आणि स्थिरतेवर आधारित आहे. इराणमध्ये विलायते फकीह ही व्यवस्था आहे, जिथे एक सर्वोच्च धार्मिक नेता म्हणजेच आयातुल्ला हा देशाचा प्रमुख असतो, जे इतर सुन्नी देशांमध्ये दिसून येत नाही. त्यासोबतच या दोन्ही पंथांचा आजचा प्रवास पाहताना लक्षात येतंय की हे दोन्ही पंथ आता शक्तिशाली देश बनले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या युगात हा वैचारिक संघर्ष आता घराघरात पोहोचलाय, जिथं दोन्ही बाजूंचे समर्थक आपल्या आपल्या परंपरेचं, संस्कृतीचं समर्थन करतात. या दोन्ही समुदायांमधील संस्कृती बघायची झाली तर सुन्नी पंथांच्या लोकांसाठी बकरीद, रमजान ईद हे आनंदाचे आणि उत्साहाचे सण असतात. सुन्नी संस्कृतीतील सामूहिक प्रार्थना, मशिदींचं साधेपण आणि खलिफांच्या वारशाचा आदर करणं याला विशेष महत्व असतं. त्यांची सांस्कृतिक ओळख ही जगभरातील देशांमधल्या स्थानिक पंथांशी मिसळून तयार झाली आहे. जसं की भारतीय सुन्नी मुस्लिमांच्या लग्नाच्या पद्धती किंवा अन्नातील विविधता ही भारतीय आणि अरबी संस्कृतीचा संगम आहे. सुन्नी समाजातील इजमा म्हणजे समाजाची संमती आणि थोरा मोठ्यांचं मत याला सांस्कृतिक महत्व देतात, ज्यामुळे त्यांची जीवनशैली अधिक स्थिर आणि नियमांवर आधारित वाटायला लागते. दुसरीकडे शिया संस्कृतीत मोहरम हा सण साजरा केला जातो. हा काळ आनंदाचा नसून तो इमाम हुसेन यांच्या बलिदानाचा शोक करण्याचा असतो. या काळात काढली जाणारी ताजिया मिरवणूक, मातम म्हणजेच शोक व्यक्त करण्याची पद्धत आणि मजलिस म्हणजेच धार्मिक प्रवचन हे शिया संस्कृतीचे भाग आहेत. शिया समुदायामध्ये कलेला, विशेषतः साहित्याला आणि शोकगीत लेखनाला मोठी परंपरा आहे. त्यांच्या मशिदी आणि इमामवाडे हे आर्किटेक्टच्या दृष्टीने अत्यंत देखणं आणि कलाकुसरीनं नटलेलं असतं, ज्यावर पर्शियन संस्कृतीचा मोठा प्रभाव दिसून येतो. या बाबतीत भारताचा विचार केला तर दोन्ही समुदायाची माणसं भारतात राहत असून जास्त करून सुफी पंथीयांचे लोक राहतात. शिया समुदायासाठी इराण हे वैचारिक केंद्र बनलं, तर सुन्नी समुदायासाठी मक्का मदिना हे श्रद्धास्थान बनलं. त्यातूनच ही ठिकाणं आता राजकीय आणि धार्मिक नेतृत्वाचं प्रतीक बनायला लागली. अशा प्रकारे एका छोट्याशा राजकीय मतभेदातून सुरू झालेला हा 1400 वर्षांचा प्रवास आज जगाच्या नकाशावर सगळ्या गुंतागुंतीचा आणि युद्धासाठी समोरासमोर उभा आहे, जो धर्माच्या पलीकडे जाऊन सत्ता आणि अस्तित्वाची व्याख्या मांडताना आपल्याला दिसतोय. बाकी मंडळी, शिया आणि सुन्नी पंथांबद्दलच्या परंपरेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? दोन्ही पंथांचे राजकीय वाद मिटतील का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.